न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरात भरदिवसा पोलीस असल्याचे भासवून 70 लाखांची रोख रक्कम लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत एका महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 82,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 8 जुलै रोजी दिंडोरी रोड पंचवटी परिसरात सरकारी दिवा लावलेल्या इनोवा कारमधून आलेल्या आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवला। त्यानंतर जबरदस्तीने गाडीत बसवून त्याच्याकडील 70 लाखांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला। आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत मुंबई-पुणे महामार्गावर सोडून पळ काढला होता। या गंभीर गुन्ह्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे आणि रमीश शेख यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 7 विशेष पथके तयार करण्यात आली। मानवी माहिती, तांत्रिक विश्लेषण, सायबर तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला। आरोपी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला। मात्र आरोपी मुंबईकडे रवाना झाल्याचे समजल्यानंतर जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरात पाठलाग करून अखेर सर्व आरोपींना जीरबंद करण्यात आले। पोलिसांनी आरोपींकडून 55,10,000ची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली सरकारी दिवा असलेली गोल्डन इनोवा कार, रिव्हॉल्वर सदृश शस्त्र, MP5 रायफल सदृश अग्निशस्त्र तसेच आयकर विभाग, गृह विभाग, अँटी करप्शन ब्युरो आणि रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्री, बनावट रेल्वे पास आणि विविध सरकारी शिक्के जप्त केली आहेत। प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी इतरही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा उत्तर प्रदेश, सुजित कुमार राजकिशोर दुबे झारखंड, निलेश अशोक पका वसई आणि संगीता हंसराज अहिरे यांचा समावेश आहे। या संपूर्ण कारवाईत तांत्रिक विश्लेषण, सायबर तपास, वेशांतर पथक, गोपनीय माहिती पथक, रिकव्हरी पथक आणि QRTच्या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अवघ्या काही दिवसात हा गाजलेला गुन्हा उघडकीस आणत आरोपींना बेड्या ठोकल्या। नाशिक शहरात दिनांक 8/7/2026 रोजी 2 अनोळखी इसम व 1 महिला यांनी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिंडोरी रोड परिसरामध्ये एका इनोवा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता। एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता। तर त्याच वेळेस फिर्यादीस ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ वगैरे करण्यात आली होती। तर फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 375/2026 BNS कलम 140(3), 309(4), 318(4), 352, 351, 2(3), 3(5) आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता की बंदुकीचा धाक दाखवून आणि फिर्यादीस लुटण्यात आलं होतं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी तत्काळ गुन्हे शाखेला या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले। त्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके, गुन्हे शाखेचे DCP श्री किरण चव्हाण यांच्या आदेशानुसार युनिट 1 चे श्री PI श्री अंचल मुदगल व त्यांची टीम PSI श्री चेतन श्रीवंत, PSI श्री दत्तात्रय पोटे, रमेश शेख या सर्वांनी टेक्निकल अनालिसिस, आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे अनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला। त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होती। तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे। याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगड, उत्तर प्रदेश, सुजित कुमार राजकिशोर दुबे
वय 32 राहणार मोतीनगर सिंद्री जिल्हा धनबाद झारखंड. निलेश अशोक पक्का वय 27 महाकाली मंदिर समोर नागे बंदर वसई. आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे राहणार कोणार्क नगर नाशिक, मूळची ही जळगावची आहे. अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे. आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोवा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र. जे MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे, तिचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं. तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास यशस्वी करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण मध्ये PSI श्रीवंत, हेड कॉन्स्टेबल महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ व मुक्तार शेख वेषांतर करून आरोपी ताब्यात घेणारे अतिशय स्किलफुली हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे.